नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. सकाळचे 10 वाजलेले आहेत. आता या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण सविस्तर पाहणार आहोत. बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वपूर्ण बातमीनं, ती म्हणजे हनुमान जन्मस्थळावरून सुरू असलेल्या दावे प्रतिदाव्यांमुळे नाशिकमधील वातावरण चांगलंच तापलेलं आहे. तर हनुमानाचं जन्मस्थान हे नाशिकातलं अंजनेरी नाही तर किष्किंधा असल्याचा दावा मठाधिपती गोविंदानंद सरस्वती यांनी केलाय आणि त्यामुळे आता वाद सुरू झालाय. हा वाद सोडविण्यासाठी नाशिकमध्ये आज शास्त्रार्थ सभेचं आयोजन करण्यात आलंय. देशभरातील विविध धर्मपीठाचे 25 ते 30 प्रतिनिधी आणि पीठाधीश्वर या सभेला उपस्थित राहणार आहेत. तर मठाधिपती गोविंदानंदांचा हा दावा उद्या खोडला जाणार का, याकडे हनुमान भक्तांचं लक्ष लागलंय. सकाळी 11 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे. आणि याविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, आपण पाहतोय हनुमान यांचा जो जन्मस्थळावरून वाद सुरू झालेला आहे, या वादाचे पडसाद आता अधिकाधिक उमटू लागलेले पाहायला मिळत आहेत. काय सविस्तर अपडेट्स? मनाली, आता आपण ज्या ठिकाणी ही शास्त्रार्थ सभा पार पडणार आहे त्या ठिकाणी आहे. आपण दृश्यांमध्ये बघू शकतो अशा प्रकारचं सर्व नियोजन जे आहे ते शास्त्रार्थ सभेचं करण्यात आलेलं आहे. वाल्मिकी रामायणाचे सर्व ग्रंथ या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे आणि वेगवेगळ्या मठाचे मठाधिपती साधू महंत जे आहे ते आता या सभेच्या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. ही सभा सुरू झाल्यानंतर खरं तर एखाद्या वादविवाद स्पर्धेसारखाच हा संपूर्ण चर्चेचा भाग असणार आहे. किष्किंधावरून आलेल्या महाराजांकडनं जो दावा केला जातोय की किष्किंधा हीच हनुमानाचं जन्मस्थळ आहे, याच ठिकाणी हनुमानाचा जन्म झालेला आहे असा गोविंदानंद सरस्वतींचा दावा आहे. हा दावा खोडण्यासाठी नाशिकमधले हे वेगवेगळ्या मठाचे मठाधिपती साधू संत जे आहे ते अशा प्रकारे या ठिकाणी ठाण मांडून आहे. त्यांनी देखील असे वेगवेगळे पुरावे जे आहेत त्यांच्याकडे असलेल्या वेगवेगळे धर्मग्रंथ या ठिकाणी घेऊन आलेले आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारे हा संपूर्ण संवाद जो आहे तो होणार आहे. त्यानंतर गोविंदानंद सरस्वती यांच्याकडनं देखील वेगवेगळे व्हिडिओ जे आहे ते देखील या ठिकाणी आणले जाणार आहे, पुरावे दाखल केले जाणार आहे. नाशिकमधले काही इतिहास अभ्यासक जे आहे ते देखील या ठिकाणी येणार आहे. या ठिकाणी असलेला गोदावरी ग्रंथ असेल, नाशिकमधल्या वेगवेगळ्या धर्मग्रंथांमध्ये देखील हनुमान जन्मस्थळ हे नाशिक असल्याचा दावा आहे. आपल्यासोबत हे महंत जे आहे ते आहे, त्यांच्याशी बोलूया. खरं तर थोड्या वेळात ह्या सभेला सुरुवात होईल, शास्त्रार्थ सभा होणार आहे. कशा प्रकारचं नियोजन आपल्याकडनं करण्यात आलेलं आहे, काय काय आपल्याकडे पुरावे असणार आहे नाशिक हे जन्मस्थळ असल्याबाबतचे? नियोजन तो हमारे अनिकेत शास्त्री जी बड़े जोरदार से किए हैं. सभी विद्वजन और संत महंत यहाँ आ रहे हैं, तो हम लोग उसके संदर्भ में चर्चा करेंगे. जो गोविंदानंद जी नासिककर को आह्वान किए हैं, तो आह्वान के लिए उसकी उत्तर देने के लिए हम लोग उस तैयार है. और जो हम लोग के पास पूरा जानकारी है, जानकारी हम लोग आपको देंगे. आपके माध्यम से सबको पता भी चलेगा. लेकिन जो आज जो कर्नाटक के किष्किंधा कह रहे हैं, हम अपने नासिक अंजनेरी की ही मानते हैं और वो अपने किष्किंधा मानते हैं. लेकिन आज ये चर्चा में कोई निर्णय नहीं निकलेगा जे अंजनेरी नहीं है किष्किंधा है, ना किष्किंधा नहीं अंजनेरी है. तो इसके लिए हमारे विद्वत परिषद, हमारे सभी आचार्य, सभी अखाड़ा की पदाधिकारी, हमारे सभी इतिहास सलाहकार, जानकारी लोग, तब वो चर्चा होगा, तब होगा. आज कहने से ये नहीं हो जाए अंजनेरी जन्मस्थान नहीं है. खरं तर अयोध्येवरून देखील पाठक जे आलेले आहे, त्यांचा काय परिचय आहे आणि त्यांची या परिषदेमध्ये नेमकी भूमिका काय असणार आहे, ते कुठल्या बाजूनी आपलं मत मांडणार आहे? आम्ही संपूर्ण भारतामध्ये विविध प्रांतांमध्ये विविध तीर्थक्षेत्र जे जगतमान्य आहेत अशा सर्व ठिकाणी आम्ही आवाहन केलं होतं. कारण की शास्त्रार्थ चर्चा आहे. एक संन्यासी नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये येऊन आव्हान देतात आणि शास्त्राचा पुरावा देतात, तर त्यांना उत्तर पण शास्त्राच्या माध्यमातूनच दिलं पाहिजे आणि ते विद्वत्तेने दिलं पाहिजे. याला विचार मंथन म्हणतात. ही वादविवाद नाहीये. ज्याप्रमाणे आपण ताकाचं मंथन करतो आणि त्याच्यातनं लोणी उत्पन्न होतं, त्याप्रमाणे हे ज्ञानाचं विचार मंथन आहे आणि याच्यातनं जे लोणी उत्पन्न होईल ज्ञानाचं, तो आपल्याला सर्वांना प्रसाद म्हणून स्वीकार्य आहे. आता तरी महाराजांकडनं सांगितलं जातं की ही वादविवाद जरी नसली मंथन आहे, मात्र पुढच्या काही तासामध्ये या ठिकाणचं चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे. मात्र गोविंदानंद सरस्वती यांच्याकडनं तर नाशिकमधल्या घडामोडी जाणून घेणार आहोत. आज आता थेट जाऊयात कोल्हापुरात. शिवसेनेचे खासदार संजय राऊत पत्रकारांशी बोलतायत. सध्या ते मुंबईत आहेत. असे संभ्रम काही लोक निर्माण करत असतात, सोडून द्या. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे आणि त्या आघाडीचं नेतृत्व हे उद्धव ठाकरे करतायत आणि स्वतः माननीय शरद पवार असतील,
सुप्रियाताई असतील, अजितदादा असतील, सोनिया गांधी असतील, राहुलजी असतील, हे उद्धवजींच्या नेतृत्वावरती खुश आहेत. त्याच्यामुळे हा प्रश्न जो आहे कोणी निर्माण केला असेल याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. सर, राज्यसभेच्या जागेसाठी सर्वांना आता अर्ज भरले. भरू द्या ना. 6 पैकी 7 जागे 6 पैकी आता 7वी जागा ज्याने भरलेली आहे त्यांना या राज्यामध्ये घोडेबाजार करायचा आहे असं दिसतंय. खरं म्हणजे त्यांच्याकडे तेवढी मतं नाही आहेत. मतं जर असतील तर त्यांनी नक्कीच संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवार केला असता. पण आधी छत्रपती संभाजींना पाठिंबा द्यायचा प्रयत्न केला. त्यांना 6व्या जागेसाठी उभं करण्याचा प्रयत्न केला भारतीय जनता पक्षाने आणि मग त्यांना वाऱ्यावर सोडलं. आणि आता कोल्हापुरातून एका दूध आणि साखर सम्राटाला त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. पण हा त्यांचा प्रश्न. मला आश्चर्य वाटतंय की दोन्ही उमेदवार जे आहेत राज्यसभेचे हे भाजपचे नाही आहेत, ते बाहेरचे आहेत. दोन्ही जे निष्ठावान आहेत भारतीय जनता पक्षाचे, जे संघ परिवाराशी संबंधित आहेत, जे वर्षोनवर्ष काम करत आहेत, त्यांना डावलण्यात आल्याचं मी वाचलं. आणि जे इतर पक्षातून आलेले आहेत आणि ते फक्त शिवसेनेवरती किंवा महाविकास आघाडीवर चिखलफेक करत असतात, अशा लोकांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पक्षातच फार नाराज आहे असं साधारण माझ्या वाचनामध्ये किंवा पाहण्यामध्ये येते. पण अर्थात हा भारतीय जनता पक्ष जुना राहिलेला नाही. अशाच लोकांनी एकत्र येऊन हा पक्ष आता हातात ताब्यात घेतलेला आहे. आमच्याकडे शिवसेनेमध्ये आम्ही निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी दिलेली आहे. बताइए क्या है सर, हिंदी में जानना चाहेंगे एनसीपी के कार्यकर्ताओं से जो मांग की जा रही है सुप्रिया सुले जी है. मुझे देखो, आप जो बात बोलते हो उसमें कोई तथ्य नहीं है. महाराष्ट्र में उद्धव ठाकरे जी के नेतृत्व में सरकार चल रही है और सरकार चलती रही. तो ये जो कोई अफवाह उड़ा रहे हैं उस पर विश्वास मत रखिए. सर, भाजपा की तीनों ही सूची में एक भी मुसलमान व्यक्ति का नाम नहीं है, किसी भी मुसलमान नेता का नाम नहीं है. कैसे देखते हैं सर? भारतीय जनता पार्टी की विचारधारा इस प्रकार की है. राष्ट्र की बात करते हैं, लेकिन राष्ट्रीय एकता की अगर कोई बात करता है तो वो उनको समझ में नहीं आती. एक जात और एक धर्म का राजनीति करने वाले लोग हैं ये. लेकिन ठीक है, ये उनकी सोच है, उनकी सोच, उनकी राजनीति. सर, एक आखिरी सवाल होगा कि कुछ वीडियो जो देश भर का फिलहाल का मुद्दा है, हाँ, जो देश भर का फिलहाल का मुद्दा है, काफी ज्यादा हिंदुओं से जुड़ा हुआ है कि ज्ञान व्यापी के जो वीडियोस बाहर आ रहे हैं उसमें स्वस्तिक है, कई सारी ऐसी मुझे मालूम नहीं, मैं उसके ऊपर बात नहीं करूंगा. न्यायालय में मुद्दा चल रहा है. जब तक न्यायालय में उसका हेअरिंग पूरा नहीं होता है तब तक उसका ऊपर बात करना ठीक नाही. सर, संभाजीनगरमध्ये 8 जूनला सभा होणार आहे, बैठक आज होणार आहे. कशा प्रकारची शिवसेनेची तयारी झाली आहे आणि रेकॉर्ड ब्रेक असणार आहे? नक्कीच संभाजीनगरची सभा शिवसेनेची ही नक्कीच रेकॉर्ड ब्रेक असते. 8 जूनला माननीय उद्धव ठाकरे जातील आणि संध्याकाळी ती सभा आहे आणि त्या सभेतून मराठवाड्यातलं एक वातावरण जे ढवळून निघेल असं चित्र आहे. सर, हिंदी में सर जानना चाहेंगे कि भाजपा की तरफ से उम्मीदवार खड़े किए गए नहीं, वो उम्मीदवार भाजपा के नहीं है. भाजपा ने उम्मीदवार खड़े किए, लेकिन भाजपा की विचारधारा वाले लोग, दोनों लोग महाराष्ट्र में उम्मीदवार नहीं है. आपने देखा होगा उसमें से जो विदर्भ से व्यक्ति है वो तो बहुत साल शिवसेना में थी, हमारे जिला प्रमुख रहे हैं, हमारे शिवसेना के उम्मीदवार रहे हैं. दूसरे व्यक्ति है कभी शिवसेना, कभी एनसीपी में, कभी कांग्रेस. तो मिला जुलाकर बाहर के लोगों को उम्मीदवार बनाया और भारतीय जनता पार्टी के जो लॉयलिस्ट है, जो उनके विचारधारा के लोग हैं, वो खाली हाथ बैठे. तर नुकतंच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधलेला आहे. भाजपाकडे मताधिक्य नाही, सभेनंतर राजकीय वातावरण ढवळून निघणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. तर भाजप घोडेबाजार करणार असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर मवियाचं सरकार हे भक्कम असल्याचं ते म्हटलेलं आहे.
आणि यानंतर बातमी आहे ती म्हणजे शरद पवार यांनी होळकरांच्या जमिनी ढापल्या असा गंभीर आरोप गोपीचंद पडळकरांनी केलाय. अहिल्यादेवी होळकर यांची आज 297वी जयंती आहे. त्यानिमित्तानं आज चौंडी येथे शरद पवार आणि गोपीचंद पडळकर आमनेसामने येणार आहेत. तर चौंडीला जाण्यापूर्वी पडळकरांनी जेजुरी गडावर खंडेरायाचं दर्शनही घेतलंय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक केला. जातीयवादी लोकांनी पुतळ्याचं अनावरण केल्यानं त्याच्या शुद्धीकरणासाठी हा दुग्धाभिषेक केल्याचं ते म्हणाले. त्यांच्यासोबत सदाभाऊ खोत सुद्धा उपस्थित होते. भ्रष्टाचार आहे. लोकांनी, जातीवादी लोकांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं. त्या जातीवादी लोकांचे हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लागले होते. आज आम्ही अहिल्यादेवींच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून त्या जातीवाद्यांचे हात लागले होते ते आज आम्ही साफ केलाय. आज अहिल्यादेवींच्या जयंतीच्या दिनादिवशी याच्यापेक्षा दुसरा कुठला आनंदाचा क्षण आमच्या आयुष्यामध्ये असू शकत नाही. 12 बलुतेदार आलुतेदार यांचं प्रेरणास्थान म्हणून चौंडी ओळखलं जातं. आणि आज त्याच्यावरती जो कब्जा मिळवण्याचा जो केविलवाणी प्रयत्न हा खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीनं त्या ठिकाणी केल्याचा दिसून येत आहे. आणि त्याला मला एवढंच सूचित करायचं आहे की ही मल्हारराव होळकरांची सेना आहे. त्यांचं रक्त इथल्या प्रत्येक गावगाड्यातल्या शेताभातात राबणाऱ्या 18 पगड जातीच्या रक्तामध्ये, शरीरामध्ये आहे. आणि निश्चितपणानं आज मल्हार बळतरणाचं दर्शन घेऊन आम्ही नवयुद्ध या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये पुकारत आहोत. आणि याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्यासोबत आहेत. वैभव, खरं तर आज सगळ्यांचं आता लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे एकतर पडळकर आणि शरद पवार स्वतः आमने सामने येणार आहेत. त्यामुळे जे काही वक्तव्य पडळकरांनी केलेले आहे त्याला प्रत्युत्तर आज पवारांकडनं मिळण्याची शक्यता आहे का? मनाली, पडळकर आणि पवार समोरासमोर येण्याची अजिबात शक्यता नाही. याचं कारण नगर पोलिसांनी प्रचंड कंबर कसली. आम्ही चोंडीच्या साधारण 4 किलोमीटर अलीकडे आहोत आणि इथली परिस्थिती आपण पाहतोय. जो रस्ता नगर सोलापूर महामार्गावरून चोंडीकडे जातो या रस्त्यावरती पोलिसांनी मोठा फौजफाटा जो आहे तो तैनात केलेला आहे. गोपीचंद पडळकर हे सकाळी जेजुरीहून दर्शन करून भिगवण मार्गे आता चौंडीला पोहोचतील. साधारण एक अर्ध्या तासामध्ये ते इथं चोंडीला येतील असं सांगितलं जात आहे. त्यांच्यासोबत गाड्यांचा मोठा ताफा आहे. आणि जोपर्यंत शरद पवार हे चोंडीचा कार्यक्रम आवरून उरकून इथून बाहेर पडत नाही तोपर्यंत गोपीचंद पडळकर यांना चौंडीमध्ये जाऊ दिलं जाणार नाही अशी पोलिसांची एकूण भूमिका आहे. याचं कारण ज्या पद्धतीची वक्तव्य गोपीनाथ पडळकर हे गेले काही दिवस करतायत. आपल्याला माहिती आहे सांगलीच्या पुतळ्याच्या उद्घाटनापासून सुरू झालेला वाद जो आहे तो सातत्यानं सुरू आहे. आणि अतिशय खालच्या दर्जाची टीका जी आहे ती गोपीचंद पडळकर यांच्याकडून शरद पवार यांच्यावरती केली जाते अशी सातत्यानं टीका होते. मात्र तरीही गोपीचंद पडळकर हे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे आणि शरद पवारांवरती अत्यंत जहरी टीका जी आहे ती त्यांच्याकडून केली जाते. वाफगावच्या शाळेच्या जमिनीच्या बाबतीमध्ये ते बोलत असतील किंवा सांगलीच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये ते बोलत असतील. त्यासोबतच अनेक वेगळे आरोप जे आहेत ते गोपीचंद पडळकर हे सातत्यानं शरद पवार यांच्यावरती करत असतात. त्यामुळे इथं कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये याची पुरेपूर खबरदारी जी आहे ती अहमदनगर पोलिसांनी घेतलेली आपण पाहतोय. चोंडी फाट्यावरती पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि सातत्यानं पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या या फाट्यावरती येत आहेत. जी माहिती आपल्याला मिळाली आहे त्यानुसार पोलीस हे गोपीचंद पडळकर यांना इथेच डिटेन करतील. जोपर्यंत शरद पवार हे चोंडीमधला कार्यक्रम उरकून बाहेर पडत नाही तोपर्यंत गोपीचंद पडळकर यांना चोंडीमध्ये जाऊ दिलं जाणार नाही अशी पोलिसांची स्पष्ट रणनीती आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत सुद्धा जो मोठा ताफा आहे या सगळ्या लोकांना ताब्यात घेण्याची तयारी जी आहे ती पोलिसांनी केलेली आहे. SRPच्या जवळपास 2 कंपनी ज्या आहेत त्या 2 कंपनी या स्पॉटवरती इथं चोंडी फाट्यावरती नगर सोलापूर रस्त्यावरून चोंडीला जाणारा जो रस्ता आहे जिथून चोंडी साधारण 4 किलोमीटर आहे तिथं या 2 कंपनी ज्या आहेत SRPच्या त्या स्टेशन ठेवण्यात आलेल्या आहेत आणि इथला बंदोबस्त जो आहे तो चोख केला जातोय. आपण पाहतोय माझ्या मागे पोलीस जे आहेत या पोलिसांची हजेरी घेतली जाते आणि इथं पोलिसांची डिप्लॉयमेंट जी आहे ती केली जाईल. महत्त्वाची बाब म्हणजे येणारा रस्ता जो आहे या रस्त्यावरती थोड्या अंतरावरती पोलिसांच्या डिप्लॉयमेंट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे पडळकर यांचा प्रवास जो आहे किंवा ट्रॅव्हल लॉग जो आहे त्याची सातत्यानं माहिती जी आहे ती इथं पोलिसांना मिळत राहील. महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या ठिकाणी
या सगळ्या आपण पाहतोय रोहित पाटील सुद्धा चोंडीला पोहोचतायत. रोहित पवार यांच्या कार्यक्रमाला शरद पवार यांनी हजेरी लावली आहे, तर नगरचे पालकमंत्री जे आहेत हसन मुश्रीफ हे सुद्धा काही वेळापूर्वी तिथं गेले. अनेक राजकीय नेते जे आहेत ते या चोंडीमध्ये सकाळपासून दाखल होत आहेत आणि कार्यक्रम जो आहे तो तिथं सुरू झालेला आहे यापूर्वीच. महत्वाची बाब म्हणजे पोलिसांनी सगळीकडून पडळकर यांची नाकेबंदी कशी करता येईल याची रणनीती आखली आहे, जेणेकरून समोरासमोर कन्फ्रंटेशन होऊ नये किंवा शरद पवार जिथं असतील तिथं गोपीचंद पडळकर यांनी जाऊ नयेत, कार्यकर्ते आक्रमक होऊ नयेत, या सगळ्याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते. पडळकर इथं पोहोचल्यानंतर प्रत्यक्षात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण पोलीस त्यांना ज्यावेळेस ताब्यात घेतील त्यावेळेस पडळकर आरडाओरडा करणार हे जवळपास निश्चित आहे. त्यांच्यासोबतचे कार्यकर्ते आक्रमक होतील. या अशा वेळेस झटापटी होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे पोलिसांकडून पुरी खबरदारी जी आहे, पूर्ण खबरदारी जी आहे ती घेण्याचा प्रयत्न. तिथल्या सगळ्या घडामोडींवर सुद्धा आपण लक्ष ठेवून राहणार आहोत आणि तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट्स घेत राहू. तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. तर आता बातमी मुंबई महापालिका निवडणुकीचं बिगुल आज खऱ्या अर्थानं वाजणार आहे. नव्या वॉर्ड रचनेनुसार आणि वाढलेल्या वॉर्डांसह आज मुंबई महापालिकेच्या 236 वॉर्डांचं ओबीसी आरक्षणाशिवाय आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. तर मुंबईमधील रंगशारदा सभागृहात राज्य निवडणूक आयोग मुंबई महापालिकेच्या 236 वॉर्डांची कशी आरक्षण सोडत काढणार आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. तर महापालिकांची अंतिम प्रभाग रचना केल्यानंतर आता आरक्षणाची सोडत ही 31 मे रोजी काढण्यात येणार आहे. पालिकेमध्ये आरक्षणात महिला, अनुसूचित जाती आणि जमाती व सर्वसाधारण महिला यांच्यासाठी सोडत काढली जाणार आहे. त्यानंतर आरक्षणावर हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी 6 जूनपर्यंत नागरिकांना मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर 13 जून रोजी अंतिम आरक्षण सोडत राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे. तर आता कोणकोणत्या महापालिकांमध्ये निवडणुका होणार आहेत त्यावर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात. मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर तसंच अमरावती, अकोला आणि नागपूर या ठिकाणी महापालिकांमध्ये सोडत आज होणार आहे. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत आहे. सुस्मिता, आज सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मुंबई महापालिकेच्या या सोडतीकडे, कारण निवडणुकीपूर्वी अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आज पार पडली जाते. खरं तर ही ओबीसी आरक्षणाशिवाय सोडत जी आहे ती आज पहिल्यांदाच होते आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक आयोगानं सुद्धा सर्व कार्यक्रम निवडणुकांबाबतचा जाहीर केलेला आहे आणि त्याच्यातील अतिशय महत्त्वाचा टप्पा हा आज रंगशारदामध्ये पार पडला जाणार आहे. मुख्यत्वे 236 वॉर्डसाठी ही सगळी जी आरक्षण सोडत आहे ती होणार आहे. या आरक्षण सोडतीमध्ये साधारणपणे 118 जागा या महिलांसाठी असणार आहेत. त्याचबरोबर अनुसूचित जातींसाठी 15 तर अनुसूचित जमातींसाठी 2 जागा असणार आहेत आणि महिलांचं सुद्धा 50% आरक्षण या संपूर्ण सोडतीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे महिलांसाठी साधारणपणे 118 जागा या 236 वॉर्ड्सपैकी असणार आहेत. त्यामुळे आजची सोडत ही अतिशय महत्त्वाची असणार आहे आणि या सोडतीवरती जर काही हरकती नोंदवायच्या असतील तर ते 1 जुलै ते 6 जुलैपर्यंतच्या कालखंडामध्ये 1 जून ते 6 जून या वेळेमध्ये नागरिकांना आपल्या हरकती नोंदवता येणार आहेत आणि त्यानंतर 13 जूनला अंतिम आरक्षणाची जी काही रूपरेषा असेल, जे काही पत्रक असेल ते जाहीर केलं जाणार आहे शासनाकडनं. त्यामुळं मुंबई महानगरपालिकेसह राज्यभरातील अनेक ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या, महानगरपालिकांच्या निवडणुका होत्या, त्यांचं बिगुल एका अर्थानं वाजलेलं पाहायला मिळते. त्यामुळे लोकशाहीचा हा खरा उत्सव आज त्यानिमित्तानं सुरू झालेला पाहायला मिळतोय. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल उपस्थित राहणार आहेत आणि अनेक कार्यकर्ते सुद्धा आज या सोडतीकडे लक्ष देऊन आहेत, कारण मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातील सगळ्यात मोठी
आणि सगळ्यात श्रीमंत अशी ही महानगरपालिका आहे. त्यामुळं आता ओबीसी आरक्षणाशिवाय ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे पालिकेच्या प्रशासनाकडनं आणि निवडणूक आयोगाकडनं आज रंगशारदा या सभागृहामध्ये पूर्ण तयारी झाल्याचं पाहायला मिळते. सकाळी 11 वाजता ही सोडत सुरू होणार आहे. अगदी बरोबर आहे. त्यामुळे या सगळ्या तिथल्या घडामोडी अपडेट्स तुमच्याकडनं सुस्मिता घेत राहू. तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. तर आज आणि उद्या देशभरात वाहन चालकांचं मोठे हाल होण्याची शक्यता आहे, कारण पेट्रोल पंप चालकांनी बंदची हाक दिली आहे. दरबदलाच्या चुकीच्या धोरणांमुळे अनेकदा मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतंय. याबद्दल पेट्रोल पंप चालकांनी नाराजी व्यक्त केली असून पेट्रोल डिझेल खरेदी बंद आंदोलनाची हाक त्यामुळे देण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशातील 19 राज्यांमध्ये हे आंदोलन करण्यात येणार आहे आणि त्यामुळे आता पेट्रोल पंप कोरडे पडण्याची शक्यता आहे. आणि याविषयी आपण सविस्तर बोलूयात. आमचे प्रतिनिधी तुषार कोळे आपल्यासोबत आहेत. तुषार, आपण पाहतोय पेट्रोल पंप चालकांनी जी बंदची हाक दिली आहे याचा सर्वसामान्यांना कसा फटका बसू शकतो? जर का आपण आज सकाळपासून नागपूरच्या वेगवेगळ्या पेट्रोल पंपवर बघितलं तर अशाच प्रकारचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. बहुतांश पेट्रोल पंप हे बंद आहे, कारण की आज 1 दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारलेला आहे. जे पेट्रोल पंप डीलर असोसिएशन आहे त्यांनी हा बंद पुकारलेला आहे आणि राज्यासह वेगवेगळ्या राज्यामध्ये हा बंद पुकारलेला आहे. त्याचं प्रमुख कारण जे त्यांच्याकडनं सांगितलं जातं की पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये जी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने कपात केली त्यामुळे जे कंपन्यांना नुकसान होत आहे. तर कंपन्या पेट्रोल पंप मालकांना किंवा पेट्रोल पंप डीलर्सला पेट्रोल आणि डिझेलचा सप्लाय करणं त्यांनी बंद केलेलं आहे. त्यामुळे अनेक पेट्रोल पंपवर अशाच प्रकारचं दृश्य पाहायला मिळतं. जर का तुम्ही इकडे बघितलं तर हे बघा, लोक येतात इथे, लोक पेट्रोलची चौकशी करतात, कारण की लोकांना पेट्रोल मिळत नाही. कालपासून तर नागपूरमध्ये डिझेल मिळत नव्हतं. काही ग्राहक आपण त्यांना विचारूया. काका, तुम्ही ते पेट्रोल भरायला आले होते, काय माहिती मिळाली? पेट्रोल नाही आहे म्हणून. अच्छा, हां. किती त्रास होतो तुम्हाला? त्रास म्हणजे आता त्रास होऊनच राहिला. त्रास पुष्कळ होत आहे. अच्छा वय माझी 65 वर्ष आहे. अच्छा, नागपूर शहरामध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा आहे. नागरिकांना किती त्रास होत आहे? अभी बहुत तकलीफ होती है. सब प्राइवेट कंपनी में ड्यूटी जाते हैं यहाँ वहाँ, उनको पेट्रोल अगर मिलेगा नहीं तो फिर रोजी रोटी कैसा कमाएंगे और कैसे जाएंगे, क्या करेंगे. इसके ऊपर हे जे दृश्य आहे हे असेच आहे. ते पण एक ग्राहक आहेत, त्यांना आपण विचारूया. काका, जर का शक्य असेल तिकडनं पुढे या तुम्ही. कुठनं फिरून आले तुम्ही पेट्रोलसाठी? 2-3 किलोमीटर. 2-3 किलोमीटर. काय म्हणत होते? पेट्रोल नाही, बंद आहे पेट्रोल. आपण जर बघितलं हे बघा, असे ग्राहक पेट्रोल पंपवर येतात, चौकशी करतात. नागरिकांना कडक उन्हामध्ये त्रासाचा सामना करावा लागत आहे. त्याचं जे प्रमुख कारण आहे की पेट्रोल पंप डीलर असोसिएशनचा 1 दिवसाचा लाक्षणिक संप आहे. मात्र त्याचं प्रमुख कारण की पेट्रोल कंपन्या आहे त्या पेट्रोल कंपन्यांनी दर कपात झाल्यानंतर त्यांचं जे होणारं नुकसान टाळण्यासाठी पेट्रोल पंप डीलर्सला सप्लाय करणं बंद केलेलं आहे. आपल्यासोबत इथं काम करणारे कर्मचारी त्यांना विचारूया, तुमचा पंप कधीपासून बंद आहे? पासून बंद आहे आमचा पंप. काल किती वाजतापासून बंद? वाजतापासून. काय कारण आहे? पेट्रोल नसल्यामुळे बंद आहे. अच्छा, आणि कधी सुरू होईल? आता काही गॅरंटी नाही आहे. कधी माल येईल त्यावेळेस चालू होईल. अच्छा, तुम्ही पैसे दिले आहे का? पैसे भरलेले आहे, आरटीजीएस वगैरे सर्व झालेलं आहे. कधी भरले पैसे? झाला 11:30 वाजता. काल 11:30 वाजता. कधीपर्यंत पेट्रोल येईल असं म्हटलं जातं? काही गॅरंटी नाही कधी येईल. तर कालपासून ऑर्डर दिलेला आहे. ग्राहकांना कशी समजूत काढता? समजून सांगतो की बाजूला पेट्रोल भरून घ्या आजच्या दिवस, त्याच्यानंतर मग आपला चालू होईलच. शहरामध्ये काही असे पेट्रोल पंप आहेत ज्यांच्याकडे जो कालचा साठा शिल्लक होता तो साठा आहे. त्यामुळे 25 ते 30% पेट्रोल पंप असे आहे ते शहरात सुरू आहे. एकदा का त्यांचा कालचा साठा जो शिल्लक होता तो जर संपला तर मग ते देखील दिवसभरासाठी बंद राहणार आहे. आणि कदाचित आजच्या लाक्षणिक संपाचा उद्या देखील परिणाम होऊ शकतो, कारण की आज जे पेट्रोल पंप ड्राय होते त्याला फिल करायला 24 तास लागेल. त्यामुळे उद्या त्यांच्याकडे पेट्रोल आणि डिझेल येईल. त्यामुळे निश्चितच आज दुपारनंतर याचे आणखी तीव्र पडसाद नागपूरमध्ये दिसण्याची शक्यता आहे. तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आज आणि उद्या पेट्रोल पंप चालकांनी पेट्रोल डिझेल खरेदी बंद केली आणि त्यामुळेच इंधनाचा तुटवडा होईल या भीतीनं नंदुरबारमध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
तर सध्या ग्रामीण भागात शेतीच्या कामांनी वेग घेतला आणि त्यासाठी डिझेल गरजेचं असल्यानं नागरिकांनी चक्क दुधाच्या कॅनमध्ये डिझेल भरून गावाकडे घेऊन गेलेत आणि दुधाच्या कॅनमधून पेट्रोल डिझेल नेणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. शहरात ग्रामीण भागात रात्री उशिरापर्यंत पेट्रोल पंप सुरू होते, त्यामुळे पंपाबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील लागल्या होत्या. तर कोल्हापुरामध्ये न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा दणका पाहायला मिळालाय. तब्बल 28 वर्षांनंतर रुकडी येथील धनगर समाजातील वाद मिटलाय. धनगर समाजामधील लोकांवर जात पंचायतीनं टाकलेला बहिष्कार मागे घेतलाय. तर खासदार धैर्यशील मानेही शिवसंपर्क अभियान अर्धवट सोडून गावात दाखल झालेत. यावेळेस त्यांनी तहसीलदार, पोलीस आणि धनगर समाजातील लोकांची बैठक घेऊन तोडगा काढलाय. त्यामुळे आता तब्बल 28 वर्षांनंतर बहिष्कृत 7 ते 8 कुटुंबांना मंदिरामध्ये प्रवेश मिळाला आहे. आणि या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, काय सविस्तर अपडेट्स? मनाली हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावामधली ही घटना होती. गेल्या 28 वर्षापासून धनगर समाजातल्या काही कुटुंबियांना त्यांच्याच जात पंचायतीनं वाळीत टाकण्याचा प्रकार घडला होता आणि या संदर्भातली बातमी न्यूज 18 लोकमतनं काल लावून धरली होती. त्यानंतर तातडीनं या गावातच राहणारे आणि या भागाचं प्रतिनिधित्व करणारे खासदार धैर्यशील माने हे गावामध्ये दाखल झालं आणि पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन सुद्धा या ठिकाणी दाखल झालं. सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आणि या सगळ्यांनी या एकूणच धनगर समाजाच्या प्रतिनिधींची बैठक घेतली आणि या बैठकीतून हा सगळा बहिष्कार होता, सामाजिक बहिष्कार होता, तो या ठिकाणी कसा कायदेशीररित्या चुकीचा आहे आणि हा जर बहिष्कार टाकला तर कशा पद्धतीने कायदेशीर कारवाई होऊ शकते याची सगळी माहिती इथल्या समाजातल्या लोकांना दिली. याशिवाय जे ह्या समाजातले वाद होते हे वाद सुद्धा मिटवण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला आणि त्यानंतर या ठिकाणी गेले 4 ते 5 तास ही बैठक संपली होती आणि या बैठकीनंतर यावरती तोडगा निघाला आणि हा बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आणि यानंतर मंदिरामध्ये जाऊनच हा बहिष्कार मागे घेत असल्याचं घोषित करण्यात आलं. खरं तर अनेक नव्या पिढीतल्या लोकांनी, कारण 28 वर्षाचा हा बहिष्कार होता, मंदिरातला देव सुद्धा पाहिला नव्हता आणि या निमित्तानं तो देव सुद्धा या ठिकाणी मंदिरात गावातल्या या धनगर समाजातल्या लोकांना पाहायला मिळाला आणि त्यामुळे एकूणच आनंदाचं वातावरण जे आहे ते बहिष्कार घातलेल्या लोकांच्या मध्ये पाहायला मिळते आणि न्यूज 18 लोकमतने ही बातमी लावून धरल्यामुळं या लोकांना न्याय मिळाल्याची भावना आहे ती इथली लोक व्यक्त करताना पाहायला मिळतात. अगदी बरोबर आहे. ज्या कुटुंबांना खरं तर ज्ञानेश्वर न्याय मिळालेला आहे, 1 नाही 2 नाही तर तब्बल 28 वर्षांनी तो न्याय मिळालाय, खूप अतिशय मोठी बाब आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की न्यूज 18 लोकमतनं खरं तर आपण ही बातमी सातत्यानं लावून धरलेली होती, सातत्यानं या गोष्टीचा पाठपुरावा करत होतो आणि याची दखल शिवसेनेच्या खासदारांनी सुद्धा घेतलेली आहे. काय म्हणणं होतं त्यांचं? नक्कीच, कारण त्यांच्या गावामध्येच हा सगळा प्रकार घडत होता. त्यांनी सुद्धा यापूर्वी या लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता, मात्र हा सगळा इतका प्रकार वाढला होता की इथल्या लोकांना आहे तो त्याचा मानसिक आणि सामाजिक सुद्धा त्रास सहन करावा लागला होता. खरं तर देवेंद्र शिंगारे हे लष्करातील जवान आहेत, त्यांनी हा सगळा प्रकार उघडकीला आणला. खरं तर या जे जात पंचायतीचे अधिकारी होते किंवा त्यातले नेतृत्व करणारे लोक होते त्यांच्या विरोधात बंड करायचे कोण हिंमत दाखवत नव्हते, मात्र त्यांनी हे सगळं बंड करायची हिंमत दाखवली आणि त्यांना न्यूज 18 लोकमतनं पाठबळ दिलं आणि त्यामुळे हा सगळा प्रकार आहे तो समोर आला. आणि त्यानंतर प्रशासन असू दे किंवा पोलीस प्रशासन असू दे, लोकप्रतिनिधी असू दे, या सगळ्यांनीच या संदर्भातली दखल घेतली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार आहे तो मोडीत काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. अगदी बरोबर आहे. जो बहिष्कार आहे तो या ठिकाणी तो बहिष्कार जो आहे तो मागे घेण्यात आलेला आहे. ज्ञानेश्वर, थोडंसं तुम्हाला थांबवते कारण आपल्यासोबत पीडित देखील आहेत. ज्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात आलेला होता त्या कुटुंबातील सदस्य न्यूज 18 लोकमतशी जोडले गेलेत. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. आणि 28 वर्षानंतर तुमच्यावरचा बहिष्कार जो आहे तो खरं तर काढण्यात आलेला आहे. त्याचबरोबर कुटुंबाला मंदिरात प्रवेश मिळालेला आहे आणि धनगर समाजातला वाद अखेर 28 वर्षानंतर मिटलाय. काय सर्वप्रथम भावना आहेत तुमच्या मनात, काय प्रतिक्रिया? हा बोला, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हा मॅडम, बरोबर आहे मॅडम. याच्या अगोदर 28 वर्षापासून हे सत्र वाळीत टाकणे, पूजा बंद करणे, कुठल्याही धार्मिक कार्यक्रमात बोलवणे नाही, परत कुठल्या मरणामातेला बोलवायचं नाही, हे सत्र चालूच होतं. याच्या अगोदर जी पूर्वी कुटुंब होती ती वाळीत होती. याच्यानंतर काय झालं की 2-4 महिन्यापूर्वी आमच्या कुटुंबाला पण यांनी वाळीत टाकल्या. मग याच्या अगोदर त्या
त्यांनी कधी आवाज उठवला नव्हता आणि त्यांनी असून ते तिकडे म्हणून ह्या गोष्टी सोडून दिल्या. पण आता आमच्या कुटुंबाला वाईट टाकल्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम सुरू झाला की मी घरी नसल्यामुळे आमच्या घरातल्याबरोबर नाही बोलल्यामुळे त्यांनी काय म्हणायला लागले की माझी फॅमिली ते म्हणायला लागली मी आता काय इथे राहत नाही आणि मी तुमच्याबरोबर येतो. त्यामुळे आम्ही सर्वांना SP साहेब कलेक्टर साहेब यांना घरातल्यांनी मी ड्युटीवर असताना निवेदन दिलं. परत आमचं पोलीस स्टेशन जयसिंगपूरला निवेदन दिल्यानंतर एक वेळ आपसात केली आणि आपसात केल्यानंतर पण काही त्याचा निचोड निघाला नाही. त्यामुळे आता आम्ही ही भूमिका घेतल्यानंतर न्यूजपेपरवाल्यांनी ती जो जुना अंधकार आहे तो आपल्या लेखणीतून प्रकट केला आणि तो प्रकट केल्यामुळे पूर्ण दुनियासमोर ओरिजिनल पिक्चर आहे तो दिसल्यानंतर की सर्वांना समजलं की दुःख काय आहे आणि ते दुःख जाहीर झाल्यानंतर सर्वांनी आपल्या आपल्या परीनं म्हणजे हा जो आजपर्यंत जे दुःख होतं ते काल खासदार धैर्यशील मानेदादा हातकंडे पोलीस स्टेशनचे PI पाटील साहेब परत नायब तहसीलदार सानप साहेब आणि मान्यवर रोकडी ग्रामपंचायत सरपंच साहेब रफिक कलावंत पोलीस पाटील कविता मॅडम आणि मान्यवर आणि पत्रकार या सर्वांनी मिळून काल त्या निचोड एक वेळ निघाला आणि पूर्ण ती घरं वाळीत होती त्यांना समाजामध्ये पण घेतला आणि एखाद्या मेलेल्या मुडद्यामध्ये कसा जीव येतो त्या पद्धतीने त्यांनी काल पूर्ण या शासनाने प्रशासनाने त्यामध्ये जीव आणून दिलेला आहे. आणि पुन्हा अगदी बरोबर. मी तेच तुम्हाला म्हणणार होते की News18 लोकमतने आमचे प्रतिनिधी सातत्यानं तुमच्याशी याविषयी संवाद साधत होते ज्ञानेश्वर. त्यामुळे हा जो क्षण होता तो खऱ्या अर्थानं कसा होता? हा क्षण कसा होता मॅडम, याच्यापूर्वी कोणी आवाज उठवला नव्हता. आमचे ज्यावेळी घरावर बहिष्कार टाकला त्यानंतर काय झालं की याच्यावर आम्ही आवाज उठवला आणि आम्ही जो आवाज उठवला तो News18 लोकमतवाल्यांनी याला सपोर्ट केला. यांच्या लेखणीमुळे यांच्या जे भाषाशैली यामुळे दुनियाला समजलं की बाबा इथं काय चालू आहे आणि ते बाहेर आल्यानंतर सर्वांना जे दुःख समजलं आणि मग त्या दुःखाचा त्यांनी उलगडा करून ते काल पूर्ण याच्यावर विराम देऊन सगळ्यांना व्यवस्थित करून दिले. धन्यवाद आपले. आणि आपण पाहतोय कोल्हापुरातली बातमी आहे. धनगर समाजाला तब्बल 28 वर्षानंतर News18 लोकमतच्या पाठपुराव्यामुळे न्याय मिळालेला आहे. बहिष्कृत कुटुंबांना आता सन्मानपूर्वक वागणूक या ठिकाणी देण्यात येत आहे. आणि आता एक पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. पोलिसांच्या घरांच्या किमती कमी होणार तर पोलिसांच्या घरांच्या किमतीवरून शिवसेनेची मध्यस्थी झालेली आहे. वरळी नायगाव पोलीस वसाहतीमध्ये शिवसेना पोलीस परिवारांशी संवाद साधणार आहे आणि 50 लाखांच्या किमतींवरून पोलीस परिवारांचं मत जाणून घेणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर शिवसेनेचे लोकप्रतिनिधी पोलीस कुटुंबियांशी संवाद साधणार आहेत. BDD चाळीतल्या पुनर्विकासामध्ये पोलिसांना हक्काच्या घरांसाठी 50 लाखांची किंमत जाहीर करण्यात आली होती. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. उदय, काय सविस्तर अपडेट्स आहे? पोलिसांना अखेर दिलासा मिळणार का? अगदी ती शक्यता जी आहे निर्माण झालेली आहे, कारण वरळी इथे BDD चाळींचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे. या पुनर्विकास प्रकल्पामध्ये पोलीस वसाहत जी आहे तिचा देखील पुनर्विकास होणार आहे आणि पुनर्विकास झाल्यानंतर तिथले जे स्थानिक पोलीस आहेत जे सध्या पोलीस क्वार्टर्समध्ये राहतात त्यांना त्या ठिकाणी घरं मिळतील का? जर घरं मिळणार असेल तर किती किमतीमध्ये मिळणार? यावर एक मोठा वाद निर्माण झाला होता. त्या संदर्भात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी एक महत्वाची बैठक झाली होती. त्या बैठकीनंतर स्वतः गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांना माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती की कमीत कमी किमतीमध्ये आम्ही पोलिसांना घरं उपलब्ध करू. जवळपास 50 लाख किंमत जी आहे ती आम्ही त्यांच्याकडे घेणार आहोत. ही किंमत जी आहे ती स्थानिक घरांची किंमत जवळपास 1.5 कोटींपर्यंत आहे. मात्र आम्ही 50 लाखांपर्यंत पोलिसांकडनं ही रक्कम घेऊन त्यांना ती घरं देऊ. मात्र या 50 लाखांच्या किमतींवरती देखील मोठा आक्षेप जो आहे तो व्यक्त केला गेला होता. स्थानिक पोलीस वसाहतीमध्ये मोठी नाराजी जी आहे वरळीमध्ये ती पसरली होती. त्याची पडसाद जी आहे ते देखील उमटले होते. त्यानंतर वरळीतले स्थानिक आमदार हे स्वतः आदित्य ठाकरे आहे, त्याचबरोबर शिवसेनेचे इतर नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेट घेतली आणि स्थानिक जी परिस्थिती आहे ती त्यांना कळवली की अनेक पोलीस जे आहे अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये राहत आहेत, त्यांच्याकडनं कमीत कमी किमतीमध्ये ही घरं जी आहेत त्यांना उपलब्ध करून द्यावीत. त्यानुसार आता ही किंमत जी आहे ती कमी करण्यासाठी सरकारने पावलं उचलले. आता प्रश्न हाच आहे की किंमत किती कमी होईल? ही किंमत 40 लाख, 30 लाख, 25 लाखापर्यंत कमी होईल का? जितकी कमी होते तितकी अपेक्षा वरळीकर पोलीस जे आहेत त्यांना आहे. मात्र आता राज्य सरकार या संदर्भात किती कमी किंमत करून निर्णय घेते याकडे वरळीकरांचं लक्ष लागलंय.
निश्चितच धन्यवाद उदय या सविस्तर माहितीसाठी. आणि आता बातमी राज ठाकरे यांच्या संदर्भातली, कारण राज ठाकरे आज लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. पायाचं दुखणं वाढलं असल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी राज ठाकरे आज रुग्णालयात दाखल होणार असून आज त्यांच्यावर शस्त्रक्रियेपूर्वीच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. राज ठाकरे यांना हिपबोनचा त्रास आहे, तर 1 जून रोजी म्हणजे उद्या त्यांच्यावर हिपबोनची शस्त्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी सभेच्या दरम्यान दिली होती. आणि आता ही थेट दृश्य आपण पाहतोय. राज ठाकरे त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानावरून आता लीलावतीसाठी निघालेले आहेत. तर दृश्यांमध्ये आपण पाहतोय राज ठाकरे आता त्यांच्या कारनं लीलावतीमध्ये शस्त्रक्रियेसाठी निघालेले आहेत आणि लीलावती रुग्णालयामध्ये ते आज ॲडमिट आता पुढच्या काही वेळामध्ये होतील आणि त्यानंतर त्यांच्यावर उपचार केले जातील. सोबत अमित ठाकरे सुद्धा आपल्याला दिसतात. अमित ठाकरे सुद्धा त्यांच्या मागच्या गाडीतून निघालेले आहेत. त्यामुळे राज ठाकरे आता काही वेळातच लीलावती रुग्णालयामध्ये दाखल होतील आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचाराला सुरुवात केली जाणार आहे आणि उद्या शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तर राज ठाकरे आता लीलावती रुग्णालयाकडे रवाना झालेले आहेत. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत. विशाल, आपण दृश्यांमध्ये पाहिलं नुकतंच राज ठाकरे त्यांच्या निवासस्थानाहून निघालेले आहेत लीलावतीमध्ये ॲडमिट होण्यासाठी. सोबत कोण कोण होतं? अमित ठाकरे देखील दिसत होते. मनाली, मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या हिप बोन्स या शस्त्रक्रियेसाठी लीलावती रुग्णालयात रवाना झालेले आहेत. त्यांच्यासोबत अमित ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे निघालेल्या आहेत. सोबत मनसे नेते अविनाश अभ्यंकर सुद्धा त्यांच्यासोबत होते. खरं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेतच जाहीर केलं होतं की 1 जूनला त्यांच्यावरती शस्त्रक्रिया होणार आहे. खरं तर आज ते संध्याकाळी लीलावती रुग्णालयात निघणार आहेत अशी माहिती निघाली होती. मात्र काही चाचण्या ज्या आहेत ह्या करायच्या आहेत, त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत हे आत्ताच लीलावती रुग्णालयाच्या दिशेने जे आहेत हे निघालेले आहेत. उद्या त्यांच्यावरती शस्त्रक्रिया जी आहे ही पार पडणार आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत हे त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी लीलावती रुग्णालयात जे आहेत हे नुकतेच रवाना झालेले आहेत. म्हणाली अगदी बरोबर आहे. त्यामुळे पायाचं दुखणं विशाल वाढलेलं आहे असं कळतंय. त्यामुळे आता काही वेळातच राज ठाकरे लीलावतीमध्ये पुढच्या काही मिनिटांमध्ये ते दाखल होतील आणि त्या ठिकाणी त्यांना ॲडमिट केलं जाईल. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्याला सविस्तर माहिती देत होते. तर शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानाहून राज ठाकरे, त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे आणि मुलगा अमित ठाकरे यांच्यासोबत निघालेले आहेत. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आहेत. विशाल, पायाचं दुखणं वाढलं आहे, त्यामुळे त्या संध्याकाळऐवजी आत्ताच खरं तर हॉस्पिटलमध्ये ते दाखल होत आहेत. त्यामुळे शस्त्रक्रिया सुद्धा उद्याऐवजी आजच केली जाण्याची शक्यता आहे का? हे निघाले 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 निघालेत हे बाई निघाले. विशाल, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? तर ही दृश्य आपण पाहतोय काही मिनिटांपूर्वीची. शिवतीर्थ या निवासस्थानाहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे लीलावती रुग्णालयाकडे रवाना झालेले आहेत. त्या ठिकाणी आता ते दाखल होतील. पुढच्या काही मिनिटांमध्ये ते पोहोचतील आणि त्यांना ॲडमिट करून घेण्यात येईल आणि त्यांच्यावरती उपचाराला सुरुवात होणार आहे. यानंतर बातमी आहे ती म्हणजे विभास साठे यांना सुरक्षा द्यावी यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलंय. विभास साठे यांच्याकडून परवानी जमीन विकत घेतल्याचं सोमय्यांनी सांगितलंय आणि आता रिसॉर्ट घोटाळ्याची चौकशी सुरू असताना साठे यांचा मनसुख हैराण होऊ शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केलेली आहे. विभास साठेचं मनसुख हिरण होऊ नये. अनिल परब रिसॉर्ट घोटाळ्याची चौकशी कारवाई सुरू आहे. परबांनी विभास साठेकडून जमीन विकत घेतली. महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहे. भारत सरकारने रिसॉर्ट पाडण्याचे निर्देश दिले आहे. दापोली कोर्टात आता त्यांच्या विरोधात फौजदारी खटला सुरू झालेला आहे. विभास साठेचं मनसुख हिरण होऊ नये. तर आता काँग्रेस आमदार आशिष देशमुखांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे. इम्रान प्रतापगडी यांचं उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये डिपॉझिट जप्त झालं होतं. त्यांना काँग्रेसनं राज्यसभेची उमेदवारी दिल्यानं त्यावर आशिष देशमुखांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तर आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत आहेत आणि तुषार कोहळे यांच्यासोबत काँग्रेस आमदार आशिष देशमुख सुद्धा आहेत. तुषार, काय म्हणणं आहे आमदार आशिष देशमुख यांचं? त्यांची नाराजी पक्षाकडनं दूर केली जाणार आहे का? कालच आपण बघितलं की माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी पक्ष नेतृत्वावर टीका केलेली होती आणि त्यांचं असं म्हणणं होतं की इम्रान प्रतापगड यांची डिपॉझिट जप्त झाली होती लोकसभा निवडणुकीमध्ये. असं असताना त्यांना देखील महाराष्ट्रामधनं राज्यसभेची तिकीट दिली गेली. खरं तर महाराष्ट्रामध्ये इतके चांगले नेते असताना त्यांना का तिकीट गेली हा त्यांनी प्रश्न उपस्थित केला. आज त्या नाराजीवर त्यांनी त्यांच्या महासचिव पदाचा राजीनामा देण्याचा घोषणा केलेली आहे. काय तुमची मागणी आहे आणि तुम्ही जी घोषणा केलेली आहे आता पुढची भूमिका काय असणार आहे? नाही बघा, सरतशेवटी महाराष्ट्रासारख्या काँग्रेस माइंडेड राज्यामध्ये अतिशय प्रभावी, यशस्वी, कर्तबगार काँग्रेसचे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत. यांच्यापैकी कोणाला समजा संधी राज्यसभेवर दिलेली असती तर होऊ घातलेल्या महानगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसला एक बळकटी आली असती. त्या व्यक्तीकडनं, त्या काँग्रेसच्या नेत्या कार्यकर्त्याकडनं जो राज्यसभेवर खासदार म्हणून गेला असता त्यांनी काँग्रेसला नक्कीच चांगले असे निकाल सकारात्मक काँग्रेसच्या दृष्टीने देण्यासाठी त्यांचे प्रयत्न यशस्वी करू शकला असता. आज एखाद्या मुरादाबादच्या, उत्तर प्रदेशच्या राज्यातून आलेला व्यक्ती इम्रान प्रतापगडी हे काय दिवे लावणार आहेत महाराष्ट्रामध्ये आणि काय काँग्रेसला चांगले दिवस त्या निमित्ताने आणू शकणार आहे? काहीही आणू शकणार नाही आहे. आणि ही जी परिस्थिती आहे, हे वारंवार जे चुकीचे निर्णय होत आहेत याच्या निषेधार्थ आणि विशेष करून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर जो अन्याय या निमित्ताने झाला आहे त्याच्यामुळे मी माझ्या प्रदेश काँग्रेसचा महासचिव पदाचा राजीनामा देत आहे. काँग्रेसमध्ये मी कार्यकर्ता म्हणून काम करील. काँग्रेसची विचारधारा माझ्या परीने घरोघरी पोहोचवण्याचे नक्कीच यशस्वी प्रयत्न करताना येणाऱ्या पुढच्या काळात आपण मला पाहाल. पक्ष नेतृत्वाचं चुकलं की त्यांना ब्रीफिंग करणारे मिसगाईड करतात, त्यांना काय म्हणणं आहे? नाही बघा, काँग्रेसचे फक्त 2 आमदार उत्तर प्रदेशमध्ये निवडून आले. काँग्रेसची अतिशय वाईट परिस्थिती उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि ह्या उत्तर प्रदेश म्हणून 3 जणांना राज्यसभेवर मनोनीत करण्याचं काम काँग्रेसतर्फे झालेलं आहे. आणि ज्या राज्यांमध्ये हे लोक आता प्रतिनिधित्व राज्यसभेचं करतील त्या राज्यांमध्ये म्हणजे महाराष्ट्रासारख्या राज्यांची देखील काँग्रेसची परिस्थिती उत्तर प्रदेशच्या काँग्रेससारखी करायची आहे का, हा जनसामान्यांचा विशेष करून कार्यकर्त्यांच्या समोर प्रश्न नक्कीच आहे. चुकलं कोणतं असं वाटतं? पक्ष नेतृत्वाने चुकीचा निर्णय घेतला? नाही, जेव्हा परिस्थिती पक्षाची वाईट आहे, फक्त एकच खासदार 48 लोकसभेच्या जागांमधून महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा आहे, अशा या परिस्थितीमध्ये राज्यसभेवर जर एक महाराष्ट्रातला नेता गेला असता अजून तर त्याचा फायदा नक्कीच झालेला असता. त्याचा निकालामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा परिणाम तुम्हाला देऊ शकला असता. रिझल्ट देणारा व्यक्ती हा राज्यसभेवर देण्यामध्ये काँग्रेस सपशेल अपयशी ठरला आहे. मला एक सांगा, आता पुढची भूमिका, तुम्ही राजीनामा देणार, पुढची भूमिका काय तुमची? पुढचं काय नियोजन आहे? भूमिका म्हणावं तर उदयपूरच्या चिंतन शिबिरानंतर राज्य पातळीवर नवसंकल्प शिबिर काँग्रेस घेते आहे. त्याच धर्तीवर प्रदेश काँग्रेस कमिटीचं उद्यापासून 2 दिवसाचं शिबिर हे शिर्डी येथे होत आहे. आणि म्हणून त्या निमित्ताने जर इम्रान प्रतापगडींना देण्याचं एकमेव कोणचं क्रायटेरिया होता तर त्यांना शायरी येते, कव्वाली येते, मुशायरे येतात. म्हणून या शिर्डीच्या 2 दिवसाच्या शिबिरामध्ये एक 2-1 तासाचं वर्कशॉप नानाभाऊंनी फक्त काँग्रेसच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना शायरी शिकवण्याकरता, कव्वाली शिकवण्याकरता आणि मुशायरे करण्याच्या दृष्टीने ट्रेन करावं. इम्रान प्रतापगडींना त्याच्यामध्ये जर आणता आलं तर फार मोठा चांगलं कार्य होईल. ज्या प्रकारे पंजाबचं नेतृत्व सिद्धूच्या हातामध्ये दिलं होतं आणि त्यानंतर मग काय झालं ते सर्वांना माहीत आहे. तर तसंच कुठेतरी चांगल्या वक्तृत्वामध्ये लोक अडकतात आणि मग त्यांच्या नेतृत्वामध्ये पक्षांना देण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे कुठेतरी हे सगळं होतं. हे बघा, सोनियाजी अतिशय यशस्वी आणि एक्सपिरियन्स नेते आहेत, पण मागच्या काही कालखंडामध्ये तुम्ही जर पाहाल की जर वारंवार काँग्रेसचे निर्णय चुकत आहेत तर त्यांच्यावर कोणता तरी दबाव आहे. हा दबाव कोणाचा आहे हे काँग्रेस अंतर्गत सगळ्यांना माहिती आहे.
आणि अशा ह्या दबावामुळे चुकीचे निर्णय होत आहेत, ज्याच्यामुळे राज्यात असो देशात असो काँग्रेस सातत्याने कमकुवत होत चालली आहे. निश्चितच 2-3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या. एक तर जे उद्यापासनं शिबिर सुरू होणार आहे किंवा काँग्रेसचं जे शिर्डी ते शिबिर ठेवलेलं आहे त्यामध्ये कुठेतरी प्रदेश अध्यक्षांनी एक प्रकारे कव्वाली किंवा ज्यांना मुशावर येत आहे अशा लोकांचीच कार्यशाळा ठेवावी अशा प्रकारे त्यांनी सल्ला दिलेला आहे. कारण की ज्या लोकांना तिकिटा दिल्या जातात त्यांचं जे मापदंड असतं ते जर का कव्वाली किंवा शायरी असेल तर मग पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तशा प्रकारे त्यांना ट्रेनिंग देण्याची गरज आहे असं देखील टीका केलेली आहे. आणि सोबतच सोनिया गांधी यांना कुठेतरी चुकीचं ब्रीफिंग केलं जातं त्यामुळे अशा चुकीच्या जागांचा वाटप होत आहे आणि इम्रान प्रतापगड यांना तिकीट देऊन महाराष्ट्राला कोणताही फायदा होणार नाही असं देखील आशिष देशमुख यांनी म्हटलेलं आहे. आणि या अगदी बरोबर आहे तुषार. एकूणच पाहिलं तर काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी काँग्रेसलाच घरचा आहेर दिलेला आहे. याचे आता काँग्रेसच्या पक्षातल्या इतर नेत्यांचे कसे पडसाद उमटतात, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे देखील आपण जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. आणि यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.